आपले वडे तळून पूर्ण झाल्यात. आवाज किती छान येतोय, किती पोकळ आला. नमस्कार. आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी घेतला मी इथे 1 वाटी साबुदाणा, 2 मीडियम आकाराचे बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्ध वाटी कूट, कोसाचे मीठ, तिखट, जिरे, कापलेली मिरची व हिरवी कोथिंबीर. मी साबुदाणा 2 पाण्याने धुवून रात्रीच भिजू घालून घेतला होता. साबुदाणा कमीत कमी 7-8 तास तरी भिजायला हवा. मी इथे 2 बटाटे सकाळीच उकडून ठेवले. आता आपण ते या जाड किसणीने किसून घेऊ, म्हणजे बटाट्याचे असे गोळे राहणार नाही, काही राहणार नाही. किती छान किस पडला. आता आपण एक 4-5 मिनिटासाठी साबुदाणा आणि बटाटे छान एकजीव करून घेऊ, तेव्हा साबुदाणा वडा फुटत सुद्धा नाही. मी जवळजवळ 4-5 मिनिटं चोळून घेतले. आता त्यात आपण साहित्य घालून घेऊ. चवीप्रमाणे मीठ, कापलेली मिरची, अर्धा चमचा जिरे, कलर साठी थोडी चटणी घालून घेऊ, कोथिंबीर, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट थोडा जाड सरच करून घ्यायचा. आता आपण पुन्हा हे एकजीव करून घेऊ. किती छान मिश्रण झाले आपले एकजीव. आता आपण याचे गोळे करून घेऊ. त्यासाठी हाताला तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा. असा वडा चिपटा करून घ्यायचा, म्हणजे मध्ये कच्चा सुद्धा राहत नाही. मी करून घेतला. आपण असे सगळे वडे करून ताटात ठेवून घेऊ. मी ताटाला थोडं तेल लावून घेतलं. इथे मी अशा प्रकारे सर्व वडे थापून घेतले. आता आपण आपलं तेल तापतंय तोपर्यंत चटणी करून घेऊ. त्यासाठी घेतले मी थोडेसे शेंगदाणे इथे मी भाजून घेतले, हिरव्या 2 मिरच्या, कोथिंबीर, मीठ, 1 चमचा साखर, 2 चमचे दही. आम्ही चटणी बारीक करून घेतली. थोडं दही कमी झालं होतं म्हणून मी त्यात थोडं पाणी टाकलं. चटणीला आपण छान तडका देऊन घेऊ. साबुदाणा लगेच वरती आला. आपलं तेल खूप छान तापलंय. आता आपण गॅस मीडियम करून घेऊ. वडे मीडियम गॅसवरच तळा. वडे 1-2 मिनिटासाठी असेच राहू द्या, त्यांना हलवू नका, नाही तर ते फाटण्याची शक्यता असते. आपला झारा लागला तर. किती छान तळले जात आहे. ते थोड्या वेळात वरती येतील. किती छान फुलतोय आपला वडा. आपण यांना उलटवून घेऊ. साबुदाणा जर छान भिजला तर वडे सुद्धा छान फुलतात. किती छान वडा फुलतोय आपला. साबुदाण्याचे वडे तळायला थोडा वेळच लागतो. त्यांना काढण्याची घाई करायची नाही, नाहीतर ते नंतर नरम पडतात. आपले वडे किती छान तरंगताय, किती छान फुगले ते. आपण किती चिपट केले होते. प्रत्येक वडा बघा, कलर सुद्धा खूप छान आलाय. मला एक बॅचला जवळजवळ 7-8 मिनिटं लागले. आपले वडे तळून पूर्ण झाले. आता आपण काढून घेऊ. आवाज किती छान येतोय. मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते. किती पोकळ आला. इतके छान फुगले आपले वडे. तयार झाले आपले कमी साहित्यात कमी वेळेत साबुदाणा वडे. तुम्ही नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.